ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नमस्कार. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. वर्षभर आपण ज्या एका दिवसाची वाट बघत असतो तो दिवस अर्थात आज आलेला आहे. बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आपण आज एका अशा कुटुंबाकडे आलेलो आहोत जे त्यांच्या फक्त सजावटीसाठी वगैरे नाही तर त्यांच्या आरतीसाठी म्हणून फेमस आहेत. काय या सगळ्या गमती जमती आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. अर्थातच आपण आलेलो आहोत बांदेकर कुटुंबाकडं. आज तुमच्या तिघांशीही गप्पा मारायच्या आहेत. पण मी सुरुवात करीन की मी आले आणि आरतीला सुरुवात झाली आणि इतकं प्रसन्न वातावरण जे तयार झालेलं होतं. ही काय म्हणजे ही किती वर्षांपासून सुरू आहे ही अशी आरती आणि तबला टाळ सगळंच होतं. म्हणजे काय आहे या सगळ्याचं? म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा आम्हाला कळू लागलं तेव्हापासून गणपती बाप्पाची संकष्टी, त्याची ती सगळी आराधना, हे संस्कार लहानपणापासूनच आमच्यावरती झाले. कारण पूर्वी अभ्युदयनगरमध्ये राहायला होतो आणि मग गणपती जवळ यायला लागले का तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाता बाप्पा मोरया रे पहा झाले पुरे 1 वर्ष होतो वर्षानं एकदा हर्ष. त्या गिरण गावातून आम्ही ST पकडायचो आणि गावाला जायचो. गावी गेल्यानंतर गाव म्हणजे वाडोस, हे कुडाळपासून जवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात. आणि तिथे आमचे आजोबा यशवंत विठ्ठल बांदेकर, भाऊ बांदेकर यांनी म्हणजे आमच्या आधीच्या पिढीने किंवा त्याच्या आधीच्या पिढीने 3 पिढ्यांनी हा बाप्पा बघितलेला आहे. आणि मग त्यामुळे ना गणपती बाप्पा हे आराध्य दैवत असल्यासारखं आमच्याकडे प्रत्येकाची सेवा, प्रत्येक उपवास संकष्टीचा अगदी मनोभावे सगळेजण करतात. आणि त्यातून हे म्हणजे मला असं वाटतं की लहानपणी आई जसं आपण उच्चारतो तसेच बाप्पाच्या आरत्या ह्या आमच्या पुढच्या पिढी सगळ्यांच्या पाठच होऊ लागल्या. आणि तो ताल सूर लय जो काही गवसला तो स्वाभाविक आहे अभ्युदयनगरमध्ये, गिरणगावामध्ये आणि आमच्या कुटुंबामध्ये. तुम्ही जसं म्हटलात की तुमच्या पुढच्या पिढ्यांमध्येही हे आहे. आपण अनेकदा बघतो की असं होत नाही की म्हणजे आजी आजोबा आई वडील कदाचित यांना आरत्या वगैरे तितक्या पाठ असतात मात्र मुलांना असतील असं नसतं. पण तुलाही तितक्याच आरत्या पाठ आहेत, तूही तितक्याच उत्साहाने या जाग्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतोस. कसं वाटतं तुला की एक एकत्रित तुमचं इतकं मोठं कुटुंब आहे आणि तुम्ही तितक्याच उत्साहानं सगळे सण करता आणि एस्पेशली आज? नाही, खरं तर मी आता 26-27 वर्षाचा आहे, पण आज पहिला दिवस आहे. आज प्रत्येकाच्या घरी गणपती आहेत, पण आपल्याकडे 10-8 वर्षाच्या पण मुलं आहेत ज्यांना अख्खी मंत्रपुष्पांजली, अथर्वशीर्ष, छोटी आरती, ताल, कुठच्या ह्याला टाळ फास्ट वाजवले होते एवढं सगळं माहिती आहे. सो हे आम्हाला मसल मेमरीसारखं झालं आहे. म्हणजे काल मी माझ्या भावाला फोन केलेला की आज टाळ वाजवायची तर रिदम विसरू नकोस. नाही, पण आज जेव्हा तबला सुरू झाला एकमेकांकडे बघायची पण गरज नाही लागत, फक्त आय कॉन्टॅक्टवर एक आरती सुरू होते. त्याची एवढी गंमत येते. आणि मला असं वाटतं जी टाळ बाप्पाच्या आरतीत वाजते ती अशी नंतर मी कधी एकट्यात वाजवली तरी नाही वाजत, तर ती त्याची गंमत आहे. एकंदरीतच बाप्पा म्हटलं की आपल्याला आपलं लहानपण आठवतं. तरुण झालो की आपण असं एक रात्री 12 वाजता मंडळ बघायला जातो वगैरे, अशा सगळ्या गमती जमती असतात. तशा तुमच्या दोघांच्या कुठल्या गमती जमती आहेत का की तुम्ही असं रात्री बाप्पाकडे बघायला मंडळ बघायला गेलायत किंवा असं अशा काही गमती जमती आठवतात का? नाही, अशा काही नाही आहेत. कसं आम्ही अभ्युदयनगरमध्ये राहायचो आणि त्यामुळे पप्पा आम्हाला लहानपणी सगळीकडे गणपती बघायलाही घेऊन जायचे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे गणपतीचं दर्शन आणि मूर्त्या. आधी आमचे मित्र शरद खातू होते आणि त्यांची मूर्त्या तयार व्हायच्या आणि मग मी त्यांना सोहमला सुद्धा मी लहानपणी घेऊन जायचो गणपती दाखवायला. एक रिच्युअल होतं की म्हणजे गणपती यायच्या आधी जेव्हा मूर्त्या बनत असतात तेव्हा तो कारखान्यात घेऊन जायचा. सोहम, संकल्प, शारंग वगैरे या सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं. ती गंमत एक वेगळी होती. शिवाजी पार्कला माझं माहेर असल्यामुळे दादर चौपाटीला विसर्जनाला RKचा गणपती गेला का, नाना पाटेकरचा गणपती गेला का हे बघण्याची ते अनुभवलेलं आहे. पण मी सांगतो की मी मगाशी शरद खातू म्हटलं, पण ती विजय खातू यांची आज आठवण आली. त्यांच्या कारखान्यात जाऊन गणपती बघायचे. आणि दुसरं एक आमच्या पप्पांचं वैशिष्ट्य असं होतं की अनंत चतुर्दशीच्या दिवशी आम्हाला मुलांना घेऊन पप्पा गिरगाव चौपाटीला जायचे. तिकडनं एक बस पकडायचे, डबल डेकर बसमध्ये आम्हाला बसवायचे आणि उलट दिशेने बस यायची आणि त्यामध्ये गणपती बाप्पा दिसायचे. ही गंमत होती आणि तीच आता ही सगळी पिढी एन्जॉय करते आहे. हो, लालबागच्या राजाच्या विसर्जनाला किती वर्ष दोघं जण आणि त्याचे मित्र जातो.
हो हो हो. म्हणजे आज जर बघितलं तर आमचा अनंत चतुर्दशीचा दिवस हा सोहमच सांगेल कसा असतो सोहम अनंत चतुर्दशी. नाही, आमचा आता तो दरवर्षी ठरलेला आहे की आदल्या दिवशी प्रवास करणं, मग जाता कुठेतरी मिसळ खाणं, मग अभ्युदयनगरचा राजा, गणेश गल्ली, लालबागचा राजा, करत करत कॉटन ग्रीनचा राजा, असं करत करत एक ट्रेन पकडायची. ट्रेन पकडून डायरेक्ट घाटकोपरला उतरून मग घरी जायचं. पण कुर्ता आम्ही म्हणजे एक वर्ष सगळ्यांनी पांढरे कुर्ते घातलेले आणि उतरलो विक्रोळीला. तिथपर्यंत तुम्ही त्या एनर्जीमध्ये असं तुम्हाला अजिबात काही वाटत नाही. तुम्ही विक्रोळी साधारण घाटकोपर आला की तुम्हाला थकवा जाणवतो. मग अचानक कळतं की जो सकाळी पांढरा कुर्ता होता तो साधारण या रंगाचा झालेला असतो आणि तो कुर्ता त्या वर्षीच असा तो त्या आठवणींचा एक फोटो आम्ही एक सकाळचा एक फोटो असतो जेव्हा मी पांढरं शुभ्र व्हाईट कुर्त्यात असतो. आम्ही विक्रोळीला उतरतो तेव्हा मी एक फोटो काढतो तेव्हा आम्ही अशी गुलाबी कुर्ते असतो. ती आम्हाला पुढच्या एक नेक्स्ट इयरसाठीची ती एनर्जी मिळते. तो आमचं आत्तापासून प्लॅन्स ठरलेले आहेत कधी जायचं, किती तास, मग कधी राजा बाहेर येणार. आणि वाटाण्याची उसळ आम्ही बाबाचा मित्र आहे त्यांच्याकडे काळ्या वाटाण्याची उसळ असते अभ्युदयनगरला, हेमंत पांचाळ. येस, हेमंत काकांकडे. सो आम्ही 9-10 जण त्यांच्याकडे आवर्जून जातो. त्यांची ठरलेलं आमचा अख्खा प्लॅन आयटनरी ठरलेली असते. हे विचारायला आवडेल की प्रत्येक दिवस बाप्पा आपल्या घरी असतो तेव्हा तर आपण मनापासून त्याचं करतो, पण वर्षभरही म्हणजे अख्खं आयुष्यच आपण म्हणलं तरी बाप्पा आपल्या मनात असतो. आपण तेवढ्याच श्रद्धेनं त्याचं करत असतो आणि तुमचं आणि बाप्पाचं नातं सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही अनेकदा ते सांगितलेले आहेत ते प्रसंग, पण तरी पुन्हा एकदा मला हे विचारायला आवडेल की असा कुठला प्रसंग आज तुम्हाला आठवतोय जेव्हा तुम्हाला असं वाटलं की साक्षात खरंच बाप्पा आपल्यासाठी धावून आलेला आहे आणि म्हणजे काय म्हणतो आपण की बाप्पा होता म्हणून आपण आज आहोत, असा एखादा क्षण कुठला आठवतोय का आज? असे तर अडचणी तर खूप येतच असतात, पण जेव्हा आदेशच्या बाबतीत जो दुधीचा प्रसंग झाला तेव्हा मला असं वाटलं की बाप्पा, स्वामी हे सगळेजण खरंच धावून आले आणि त्याच्यातनं त्याला वाचवलं. आर्थिक पण कित्येकदा आता आमचा स्ट्रगलिंग पिरियड एवढा सुरुवातीचा होता, पण तोही बाप्पाच्या कृपेने इतका सुकर झाला की खरं बघायला गेलं ना तर आता खरंच पाठीमागे बघून आठवत नाही आहे की आपण एक काळ होता जेव्हा आपण 602 रुपयाची नोकरी करत होतो किंवा 250 रुपये आदेशला पगार होता एका पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये. हे खरंच नाही आठवत आहे, कारण त्याची साथ ही नेहमी मिळाली आणि त्याचा वरदहस्त हा सतत राहिला आणि तो असतो बरोबर. त्यामुळे संकष्टीला पण जेव्हा अगदी सोहम वगैरे अगदी 2, 2.5, 3 वर्षाचे असल्यापासूनच उपास करतात, कारण बांदेकरांकडे आल्यापासून ते अंगवळणीच पडलं की संकष्टीला उपास, सगळ्यांचा उपास आणि 21 आवर्तनं करून त्याची व्यवस्थित पूजा केली जाते. सो ते आहे आणि तो तुम्ही त्याच्यासाठी जेवढं करताना त्याच्या 10 पटीने काही 100 पटीने तो तुमच्यासाठी करत असतो. सो काय अजून सांगणार. आणि बघ ना, आमची बाप्पाची मूर्तीसुद्धा शाडूची असते, शाडूची मूर्ती आहे, त्यामुळे तिचं विसर्जनसुद्धा आम्ही आमच्याच जवळ करतो आणि वर्षभर आमच्यासोबत बाप्पा जातच नाही, बाप्पा सोबत आहे वर्षानुवर्ष. मगाशी आरतीमध्ये जसं आपण बघितलं की आजोबा होते आणि सगळी संपूर्ण कुटुंबच एकत्र होतं, तसं आणखीन एक सदस्य तुमच्या घरात लवकरच कदाचित येऊ शकतो सोहम मुळे. तर काही म्हणजे लग्नाचं काही म्हणजे ठरतंय यावर्षी, म्हणजे बाप्पाकडे ही मागणी आहे? नाही म्हणजे लग्नाचं काही ठरतंय बाप्पाकडे, अशी काही मागणी आहे का तुमची यावर्षी? असं काही इच्छा व्यक्त केली आहेत का तुम्ही? आता खरं बघायला गेलं ना तर जो तो विचारतोय सोहमचं लग्न कधी, सोहमचं लग्न कधी, तर त्याच्या मनात जेव्हा असेल तेव्हाच ते होईल आणि त्याच्या मनात जी असेल तीच मुलगी आमच्या घरी सून म्हणून येईल. आम्ही आपली बाप्पाची सेवा करत राहणार, बाप्पाची न चुकता आज मी पूजा केलेली आहे, त्यामुळे व्यवस्थित आम्ही सेवा करत राहणार आणि बाप्पाकडे कायम मागणं करत राहणार की बाबा त्याच्या मनातली इच्छा लवकर पूर्ण कर. बस माझ्या मनातली इच्छा आम्हाला सांग, माझी मनातली इच्छा बाप्पाने ओळखावी, माझ्या मनातली वेळ बापाने ओळखावी, एवढीच त्याच्या चरणी प्रार्थना. पण मध्ये तू असं सांगितलं होतंस की तुम्ही म्हणा त्याच्या मनातली, पण तो म्हणतो की तुमच्या दोघांना आवडेल ती मुलगी हवी, पण तुझी काहीतरी अपेक्षा असेल ना, म्हणजे मुंबईची, पुण्याची, गोरेगावची, अंधेरीची वगैरे अशी कोणीतरी काहीतरी असेल ना. साधारण माझी खूप बेसिक अपेक्षा आहेत माझ्या.
एवढंच की आरत्या पाठ असाव्या, बस. अजून काही अपेक्षा नाही आहे. कारण ते दिसायला काय लागलं, पूर्वी मुलगी बघायला जाताना ना तिला गाता येतं का वगैरे. नाही, आरती मी टाळ वाजवणारी कुठची आरती ओळख नाही. बट ऑन अ व्हेरी डिफरंट लेवल मला साधारण माझं खरंच एवढं वय नाही आहे की जे मला, मी बोलतो की मी 30-32 नाही आहे माझं आत्ताच. साधारण एक वय पण करेक्ट आहे, प्रश्न करेक्ट आहे तुमचे. बट लेट्स सी, आता आईबाबांच्या कृपेने किंवा बाप्पाच्या कृपेने काही झालं तर माझा फोकस कामावर आहे. साधारण पवई ते मड जाण्याच्या प्रवासातच माझा साधारण सगळी मेहनत आणि सगळं हे जमतं, त्यानंतर गप घरी येतो मी. सो आता बघूया या पुढच्या वर्षात काही झालं तर मी पहिलं इथे इंटरव्ह्यू देणार आहे. मी पहिलं मुंबई तकला इंटरव्ह्यू देणार आहे. खूपच गोड नातं आहे तुमच्या सगळ्यांचं आणि हे असंच राहावं त्यासाठी आमच्याकडनं एक छोटीशी भेट आहे तुमच्या सगळ्यांसाठी. चितळे बंधूंकडनं हे नात्यातला गोडवा टिकावा, राहावा, जपावा यासाठी म्हणून एक छोटीशी भेट आहे. मी मूळची मुंबईची आणि त्यामुळे नेहमी ते पुण्याच्या चितळे बंधूंच्या कडची बाकरवडीचं एवढं अट्रॅक्शन होतं. येस, आंबा बर्फी दोन्ही याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे सकाळचं. हो. थँक्यू सो मच, तुम्ही आज सगळे आमच्याशी बोललात आणि गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच त्याचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरतीच राहावेत एवढीच इच्छा. थँक्यू. मोरया. मंगलमूर्ती. मुंबई तकसाठी कॅमेरामन नितीन वर्णेसह देवयानी यदलाबादकर, मुंबई तक.